मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मैत्र या यूट्यूब चॅनलवर मी सखी संगीता तुमचं स्वागत करते. मनी जे दाटले या आपल्या कार्यक्रमात. 8 मार्च हा आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस. येत्या शुक्रवारी आपण तो साजरा करतोय. तसा तो दरवर्षी साजरा होतोच, पण प्रत्येक वेळी नवनवीन बदल होताना दिसतात. वरवर पाहता फार काही वाटत नाही, पण नव्या पिढीच्या मानसिकतेत बदल होतोय. मुलामुलींच्या, स्त्री पुरुषांच्या नात्याला आलेली प्रगल्भता, स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन या महत्त्वाच्या बाबी जाणवतात. तशा वाईट घटना घडतातच, पण चांगल्याही घडतात. तिकडे मात्र दुर्लक्ष व्हायला नको. स्त्रियांवर होणारे अत्याचार, छोट्या मोठ्या कारणांवरून त्यांची होणारी मानहानी, सहनशीलतेमुळे होणारा कोंडमारा, अशा घटना उदास करतात. अशा अवस्थेत असतानाच एक छानशा कवितेनं माझ्या मनावर फुंकर घातली. अगर पुरुष शरीर है तो आत्मा है स्त्री, दया क्षमा और परोपकार की धारणा है स्त्री. अगर रिश्तों की है समझ किसी में तो बस यही मात्र है, देवता भी मानते हैं कि ये प्रथम स्थान की पात्र है. आपल्या संस्कृतीत, देशात स्त्रियांचं स्थान खरं तर आढळ असंच आहे. आपल्या परंपरा, चालीरीती, कुटुंब व्यवस्था तिच्यामुळेच अजूनही टिकून आहेत. अगदी जन्माला आल्यापासून अनेक टप्प्यांवर विविध रूपात स्त्रियांनी समाजाला आधार दिलाय. वैदिक काळात देखील गार्गी, मैत्रेयी यासारख्या विदुषी पुरुषांच्या बरोबरीनं आश्रमात राहून शिक्षण घ्यायच्या, वेद उपनिषदांवर चर्चा करायच्या. पण काही परकीय आक्रमणं आणि त्या राजवटींच्या संकुचित संस्कृतीमुळे स्त्री उंबरठ्याच्या आत कोंडली गेली. पण मग याच राखेतून राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, डॉक्टर आनंदी जोशी अशा रणरागिणी पेटून उठल्या. त्यांनी पुढच्या पिढ्यांसाठी अनेक मार्ग मोकळे करून दिले. समाजमनात बदल रुजवले, स्त्रीला मानाचं स्थान मिळवून दिलं. मैं हौसला नहीं हारूंगी, अपने अस्तित्व को तारूंगी असा प्रचंड आशावाद आणि समृद्ध वारसा घेऊन आपली वाटचाल झालेली आहे. अजूनही नवनवीन क्षितिजं आपल्याला खुणावत असतात. अगदी स्वयंपाकघरापासून ते अवकाश मोहिमेपर्यंत सगळ्याच क्षेत्रात स्त्रिया भक्कमपणे काम करतायत. हा प्रवाह असाच पुढे वाहता ठेवण्याची जबाबदारी मात्र आपल्यावर आहे. देवळात जाऊन देवतांची पूजा करायची, पुराणकालीन बायकांचे गोडवे गायचे आणि एखाद्या मुलीचा जन्म घेण्याचा हक्क नाकारायचा, ही वृत्ती अजूनही अनेक ठिकाणी आहे. स्त्रियांच्या प्रेमाला त्यांची अगतिकता, स्वाभिमानाला अहंकार समजला जातो. या प्रवृत्तीला विरोध आपणच करणार आहोत. घराच्या सुखासाठी, आनंदासाठी सगळ्यात जास्त कष्ट स्त्रीच करत असते. संसार आणि करिअर या दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळत तिची वाटचाल सुरू आहे. आपल्या या कामगिरीला आपणच सलाम करूया. दिवस रात्र कष्ट करून आपल्या लेकरांना उत्तम शिक्षण मिळावं म्हणून धडपडणाऱ्या माता रोजच आपल्याला दिसतात. त्यांना जमेल तशी मदत करावी. आपल्या आसपास जिथं स्त्रियांवर अन्याय होत असेल तिथं त्याला विरोध करावा. स्त्रियांनी एकमेकांच्या विरोधात नव्हे तर मदतीनं पुढची वाट चालावी. या छोट्या छोट्या पण अत्यंत बहुमोल गोष्टी आहेत. मित्रमैत्रिणींनो, 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्याचा तुमचा काही विशेष बेत आहे का? स्त्रिया, त्यांचं स्वातंत्र्य, समाजातलं त्यांचं स्थान याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? नक्की शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअरही करा. आणि आता निरोप घेऊया. जगणं सुंदरच आहे, ते आणखीन सुंदर करायचं आहे. आणि त्यासाठीच स्वस्थ रहा, व्यस्त रहा आणि अर्थात मस्त रहा. नमस्कार.